आठवण हा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर. नमस्कार, आपण पाहतात नव महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा मराठी मनाचा. संपादक अरुण आंधळे पाटील. नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यावर रविवारी स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेतील हा चौथा किल्ला होता. या मोहिमेत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे यांची उपस्थिती होती. खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या गड किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिमेअंतर्गत रविवार 22 जून रोजी नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मार्चमध्ये सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेतील रामशेज हा चौथा किल्ला आहे. खासदार निलेश लंके यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास जतन करण्याच्या हेतूने आपल्या वाढदिवसानिमित्त मार्च 10 रोजी प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी गड किल्ले संवर्धन मोहीम राबविण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार मार्च महिन्यात किल्ले शिवनेरीपासून स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. एप्रिलमध्ये श्रीगोंदे तालुक्यातील धर्मवीर गड तर मे महिन्यात भोर जिल्हा पुणे येथील रायरेश्वर गडावर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. खासदार लंके यांच्यासमवेत त्यांच्या मावळा संघटना तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होतात. लंके यांच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त स्थानिक शिवप्रेमीही या मोहिमेत सहभागी होत आहेत. स्थानिक शिवप्रेमींचा सहभाग प्रत्येक किल्ल्याच्या मोहिमेमध्ये वाढताना दिसत आहे. शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या रामशेज किल्ला हा सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. समुद्र सपाटीपासून 3200 फूट उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच प्रभू श्रीरामांचे दर्शन होते. या मंदिरात राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या 3 मूर्ती आहेत. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात बंधू लक्ष्मणासोबत विश्रांती घेतल्याची आख्यायिका आहे. त्यावरूनच या किल्ल्याला रामशेज हे नाव पडल्याची इतिहासात नोंद आहे. अनेक वर्षे रामशेज मराठ्यांच्या ताब्यात होता. हा किल्ला मराठ्यांनी मुघलांविरोधात 6.5 वर्षे लढविल्याची इतिहासात नोंद आहे. अनेक वर्षे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मिळविण्यासाठी औरंगजेबाच्या सैन्याने चाल केली होती असे इतिहास अभ्यासक सांगतात. भर पावसात खासदार निलेश लंके यांच्या आपला मावळा गड किल्ले संवर्धन संघटनेमार्फत नाशिक जिल्ह्यातील रामशेज गडावर स्वच्छता, गडसंवर्धन तसेच वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे यांसमवेत हजारोच्या संख्येने गडप्रेमी उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या नावावर राज्यात राजकारण केले जाते, पण त्यांनी निर्माण केलेल्या गडांवर सरकारकडून दुर्लक्ष केले जाते अशी खंत जयंत पाटील यांनी बोलून दाखवली. लंके म्हणाले, या मोहिमेत सामील होणारा प्रत्येक कार्यकर्ता हा मावळा आहे. कुणी खासदार नाही, कुणी छोटा नाही किंवा मोठा नाही. तर चला पाहूया या मोहिमेबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना खासदार निलेश लंके काय म्हणाले. आज मोहिमेचा चौथा टप्पा आहे. शेवटच्या टप्प्यात तुम्ही आहात. स्वच्छता झाली आहे, झाडं लावून झाली आहे, प्रतिसाद खूप मोठा दिसतोय. मोहीम ही आता चळवळीचं रूप घेते, काय सांगाल? या मोहिमेला अतिशय जास्त उत्स्फूर्तपणे शिवमावळ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. त्याचं एक निश्चित समाधान मिळालं की निश्चित खऱ्या अर्थाने हे गड किल्ले सुरक्षित राहिले पाहिजे, गड किल्ल्यावर स्वच्छता झाली पाहिजे. ही एक नॉर्मल थिंगी, पण हिचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित याचा गड किल्ले संवर्धनासाठी फायदा होईल. कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा दिसते. कुणी डस्टबिन उचलून खालून वरपर्यंत आणते, कोणाच्या हातात झाडू आहे. एकंदरीत कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद आहे? नाही, या ठिकाणी आलेला कोण काय पदावर काम करतो यापेक्षा या गडावर मोहिमेला आलेला प्रत्येकजण मी मावळा आहे, आपला मावळा आहे या भूमिकेतून या ठिकाणी येतो. त्यामुळे कोण डस्टबिन आणतो उचलून, कोणी कमानी उचलून आणल्या, कोणी बोर्ड उचलून आणले, कोणी त्या बाकडे उचलून आणले, कोणी साफसफाई करतोय, कोणी वृक्षारोपण करते, खड्डे खांदते. आमच्या महिलांनी सुद्धा वृक्षारोपण केलं. म्हणजे ही भावना कधी निर्माण होती, नाही मी मावळा आहे, ही मावळा भावना तयार झाल्यामुळे हे काम होतं सगळं. जर मी म्हणलं सर मी कोणतरी पदावर काम करतो, मग फॉर्मॅलिटी फोटो आणि गो. पण इथं तशी भावना नाही. हे तू कोण आहे मला माहित नाही, तो इथं मावळा आहे छत्रपतींचा, काम कर. शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला भेट दिल्यानंतर त्या किल्ल्याची सेवा केल्यानंतर काय भावना असते? एक वेगळं समाधान आहे हो. ज्या राजांचं नाव घेऊन आपण राजकारण समाजकार्य करतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, राजांचं नाव घेतल्याशिवाय आपलं तर काहीच चालत नाही. आणि त्या राजांची ठीक आहे प्रत्यक्षरित्या आपल्याला राजांची सेवा नाही करता आली, पण त्यांनी
जे गड किल्ले उभे केले त्या गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता राबवणं, या ठिकाणी काम करणं, हे राजांची सेवा केल्यासारखं एक फील जाणवतो. आपल्या